दुसऱ्या इनिंग. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉसला फुलटॉलवर घेतलाय. चेंडू जाता सर मिड फिल्डरच्या डोक्यावरून 6 धावा आणि नो बॉल. पण त्यांनी मात्र दंडावलाय आणि अथर्वची बंद ना, अथर्वचं शतक कुठेतरी बंद होत आहे. दोन नो टाकले होते हाईटचे. धावसंख्या 7 निबर, धावसंख्या झाली ती 23. आणि आता अथर्वची ओव्हर कंटिन्यू करणार तो गोलंदाज राहुल. आणि फ्री हिटचा फायदा मात्र पुरेपूर घेतोय तो अभिषेक आंगणे. गुडना टेक आणि बरं धावसंख्या झाली ती 29. 2 ओव्हर झालेत ना, 18 चेंडू आणि तो उर्वरित 18 चेंडू मागे फक्त 20 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा फुलटॉस चेंडू फटका कुठेतरी फसलेला दिसतोय आणि अभिषेक आंगणे मात्र तंबूत परततोय. सुरुवात मात्र केली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार लोटवतो अभिषेक आंगणे. धावसंख्येत 6 निबर. चांगल्या रनची सुरुवात मात्र केली आहे. एक लो टेबल आहे आणि सुरुवात मात्र अभिषेक करून देतोय. इथे मंचावर मात्र तरी अभिषेकला यश मिळते का षटकार मारण्यासाठी. आता मात्र कुठेतरी फटका मात्र फसलेला आहे आणि अभिषेक मात्र मॅच फिनिश करण्याच्या नादात एक मोठा झटका मात्र लागतोय तो चेतन फ्रेंड संघाला. पण हिंदीमध्ये म्हणतात ना, देर करती मेहरबा आते आते. अशांचा संघ ओमसाई वांड्रा खेळतोय मैदानामध्ये फायनल मॅच. या बॉलवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, पाहत राहील. परंतु आमच्या प्रेक्षक वाह व्हाट अ कॅच. पंकज नाम बताओ नाम. चला, ओमसाहेब बँड्रा म्हटलं की बाबूभाई आणि कल्लीबाई. त्यातून कोणी दिली असेल तर बाबूभाई आणि कल्लीबाई. आपलं हार्दिक स्वागत. ऑन ड्राईव्ह ऑन साईडला खेळा आहे. डीप मिड विकेटला ज्या 4 धावा आल्या, 4 धावांनी संघाचा धावफलक आता हसन लल्लावरती 2 आक्रमण चढवलेत. हाफ ट्रॅकर तो देखील फटका आलाय. उंच आहे क्षेत्ररक्षक, बॉल खाली.